नमस्कार, माझं नाव निखिल बल्लाळ. मी ठाण्याचं सर्वात जुनं दैनिक ठाणे वैभव याचा मी कार्यकारी संपादक आहे. आणि त्या अगोदर मी स्टार माझा, जी आता ABP माझा म्हणून तुम्ही सगळ्यांना ओळखता, त्या वाहिनीत मी वार्ताहर म्हणून देखील काम केलेलं आहे. वयाच्या 21व्या वर्षी मी नोकरीला लागलो आणि 23व्या वर्षी मी व्यवसाय सुरू केला. तर हे करण्यामागचं मला जे धाडस होतं ते मला माझ्या शाळेकडून आणि त्याचबरोबर शिक्षकांकडून मला मिळालं, असं मी प्रांजळपणे कबूल करतो. कारण एक किस्सा मी सांगतो जो मला आत्ता आठवला, की 8वीत असताना एक वक्तृत्व स्पर्धा आमच्या शाळेत होती. मी काय त्या स्पर्धेत भाग घेत नव्हतो. ॲज अ ऑडियन्स म्हणून मी ती स्पर्धा बघायला खाली जात होतो. पण मी शाळेत खूप गप्पा मारायचो, खूप मस्ती करायचो आणि खूप बोलायचो, बडबड करायचो. तर तेव्हा माझ्या मराठीतल्या एक शिक्षिका होत्या. तर त्यांना माहिती होतं की हा खूप बोलतो, पण ह्या स्पर्धेत आज ह्यांनी भाग घेतलेला नाही आहे. आणि नेमका आमच्या शाळेतला एक विद्यार्थी त्याशी आजारी पडला. आणि जर तेवढं जेवढं हवं तेवढं पार्टिसिपेशन जर आमच्या शाळेकडून गेलं नसतं तर आमची शाळा बाद झाली असती. आणि त्यामुळे आम्हाला आमच्या शाळेला वाचवायचं होतं, हाच त्याच्यामागचा उद्देश होता. त्यामुळे माझा बकरा गेला. मी लाईनीत उभा होतो, जात होतो खाली, आणि मला आमच्या शिक्षिकेने बाहेर ओढलं आणि मला सांगितलं की तू भाग घे आणि तू 1-2 मिनटं बोल स्टेजवर जाऊन. तर मी म्हटलं, बाई मी काहीच तयारी केली नाही आहे, मला काही येत नाही, अजिबात माहिती नाही काही. तर ते म्हटले तू करू शकशील अशी मला खात्री आहे. आणि फक्त बाईंनी सांगितल्यामुळे मी गेलो स्टेजवर. मला जो विषय दिला होता एक्स टेम्पो होता, त्या विषयावरती मी 2 मिनटं भाषण केलं, खाली उतरलो. आणि संध्याकाळी कळलं की मला 3रा क्रमांक प्राप्त झाला होता. मला बक्षीस देखील मिळालं होतं. माझी काही तयारी नव्हती आणि मला बक्षीस देखील लाभलं. दुसऱ्या दिवशी मी बाईंकडे गेलो आणि बाईंना म्हटलं की बाई, मला खूप आनंद आला की मला बक्षीस मिळालं. माझ्या आईवडिलांनी खूप बरं वाटलं. आईवडिलांनी माहीत नव्हते की मी भाग घेतोय. तर तुम्हाला कसं काय वाटलं की मी ह्या स्पर्धेत भाग घेऊ शकतो आणि मला बक्षीस देखील मिळू शकेल? तर तेव्हा मला बाई म्हणाल्या की जसं पालकांना बाळाचे पाय हे पाळण्यात दिसतात, तसं आमच्याबरोबर पण तुम्ही इतका वेळ दिवसातला असता की आम्हालाही कळते की मुलं काय करू शकतात किंवा त्यांच्यात काय गुण आहेत, त्यांची क्षमता किती आहे, आणि जर नसेल तर ती कशी वाढवता येईल आणि त्यासाठी काय प्रयत्न केले पाहिजेत. हे आम्हाला लहानपणापासून तुम्ही जसं मोठे होत असता तेव्हा आम्हाला माहिती असतं. आणि त्यामुळे आम्हाला वाटलं होतं की तू नक्कीच त्यामध्ये भाग घेऊ शकशील आणि एखाद्याला बक्षीस पण पटकावू शकशील. पण त्या घटनेनंतर मला एक खूप कॉन्फिडन्स माझ्यात निर्माण झाला. आणि त्या कॉन्फिडन्सचा फायदा जेव्हा मी स्टार माझाला लागलो आणि अवघे 15 दिवसच झाले होते आणि मुंबईत बॉम्बलास्ट झाले. आणि बॉम्बलास्ट झाल्यानंतर आम्हाला ठिकठिकाणी पाठवलं रिपोर्टिंग करायला. आणि मी गेलो आणि मला त्यांनी सांगितलं की तुला लाईव्ह सगळी माहिती द्यायची आहे स्पॉटमधनं. मग एकीकडनं गोळ्यांचे आवाज आपल्याला ऐकू येत आहेत आणि प्लस आपल्याला माहिती पण द्यायची आहे आणि संबंध महाराष्ट्र आपल्याला ऐकतोय, पहिल्यांदाच आपल्याला लाईव्ह बोलायचं आहे. तर तेव्हा हा कॉन्फिडन्स कुठेतरी कामाला आला. म्हणजे मला असं वाटतं की जर मी 8वीत त्यावेळेला काही तयारी नसताना जर करू शकलो होतो तर ह्या वेळेला पण नक्कीच करू शकेन. आणि तो कॉन्फिडन्स असल्यामुळे मला खूप चांगल्या पद्धतीने ती माहिती पूर्ण संबंध महाराष्ट्रापर्यंत पोहोचवता आली. आणि मलाही खूप बरं वाटलं की त्या बाईंनी मला दिलेला कॉन्फिडन्स तो तिथे कामी आला. आणि त्यानंतर मग मी माझ्या व्यवसायात पण शिरलो आणि स्वतःचं मासिक देखील मी आता सुरू केलेलं आहे, नो युअर टाउन नावाचं. तिथेही मला आमच्या एका शिक्षकाने नेहमी सांगितलं होतं की लोक तुम्हाला किती क्रिटिसाइज करू देत, पण जर तुम्हाला वाटतं की तुम्ही हे करू शकता तर तुम्ही नक्कीच करू शकता. हा कॉन्फिडन्स मला कॉलेजच्या एका शिक्षकाने दिला होता. आणि त्यामुळे जेव्हा मी मासिक सुरू केलं तेव्हा मला लोकांनी सांगितलं की अरे मासिकचा जमाना आता गेलेला आहे, आता लोक पेपरही तितके वाचत नाहीत, सगळे ऑनलाईनच असतात वगैरे येते. पण गेले 3 वर्ष मी सक्सेसफुली एक मासिक पण चालवतोय, त्याला चांगला प्रतिसाद देखील मिळालेला आहे. हाही कॉन्फिडन्स पुन्हा माझ्या शाळेने आणि शिक्षकांनी मला दिला, त्याबद्दल मी त्यांचे मनापासून खूप खूप आभारी आहे. जाता फक्त एवढंच सांगेन की काही मुलं विचारतात की आता संगणकाचं युग आहे तर शिक्षकांची काय गरज आहे. तर मी एवढंच सांगू इच्छितो की संगणक हा फक्त माहिती देऊ शकतो, तर शिक्षक हे ज्ञान देऊ शकतात. आणि त्यामुळे शिक्षकांचं महत्त्व हे कायम प्रत्येकाच्या जीवनात राहणार आहे, जे माझ्याही आहे. सगळ्या शिक्षकांना या माध्यमाच्या द्वारे मी अभिवादन व्यक्त करतो. थँक्यू सो मच.